50 कोटी घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत गेले तानाजी मुटकुळेंचा संतोष बांगर यांच्या पक्षप्रवेशावर आरोप। राज्यातील निवडणुका कायदेशीर अडथळ्यांच्या भोवऱ्यात। निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका। 36 याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। मुंबई पालिकेच्या मतदार यादीवर आतापर्यंत एकूण 2157 हरकती। 3 डिसेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती आणि सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर। हिंगोलीच्या गांधी चौकात उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला। भाजपाचा प्रचार करत असल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा आरोप। सत्यम तेलंगे यांच्यावर हल्ला। अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी। शिवसेना उमेदवार सुनील सोनी जखमी। दोघांच्याही निवडणूक प्रचार कार्यालयाची परवानगी रद्द। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडणार 19वी सुनावणी। आज सकाळी 11 वाजता सुनावणीला होणार सुरुवात। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेची पोलीस कोठडी आज संपणार। अनंत गर्जेला आज कोर्टात करणार हजर। पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करण्याची शक्यता। मालेगावमधील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला आज पुन्हा मालेगाव कोर्टात करणार हजर। कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली। माझगाव वरळीनंतर मालाड बोरिवलीतील हवेचा दर्जा घसरला। मागील 2 दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खराब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।